सुरेखा आणि दिनेश दोघांनी विचार केला की आपण हा वाडा सोडायचा आणि आपल्या गावी परत जायचं. तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी दिनेश त्यांच्या गावी गेला घराची व्यवस्था करण्यासाठी. इकडे सुरेखा एकटीच होती तिच्या 4 मुलांसोबत. ती विचार करत होती तेवढ्यात तिचा एक मुलगा मोनू उलट्या करू लागला. काही काळाच्या आत त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि त्याने डोळे पांढरे केले आणि तिथेच जमिनीवर पडला. सुरेखाने शेजारच्या काकूंना आवाज दिला. त्या लगेच पळत आल्या. मोनूची अवस्था पाहून त्यांनी डॉक्टरांना बोलावून आणलं. डॉक्टरांनी मोनूला तपासलं. त्याचे ठोके ऐकू येत नव्हते. त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्याचा उपचार सुरू झाला. त्याचं शरीर प्रतिसाद देत नव्हतं आणि अचानक त्याचं शरीर काळं निळं झालं. डॉक्टरांना कळालं की मोनू आता ह्या जगात नाही राहिला. त्यांनी हिंमत करून सुरेखाला सांगितलं. आता ती पूर्णपणे हरली होती. तिने खूप मोठी चूक केली आहे असं तिला जाणवलं. तोपर्यंत दिनेशही आला. मोनूचाही मृतदेह पाहून लहान मुलासारखा रडू लागला. त्यांनी ठरवलं की ते जरासाही उशीर न करता इथून निघतील. त्यांनी गरजेचं सामान पॅक केलं. बाहेर पडणार तोपर्यंत आवाज आला, अजून माझा हिस्सा बाकी आहे. सर्वजण घाबरले आणि हिंमत करून बाहेर पडू लागले. पण त्यांना बाहेर जाता येत नव्हतं. त्यांनी फार प्रयत्न केला पण काही केल्या ते वाड्याच्या बाहेर निघू शकले नाहीत. हताश होऊन ते शेवटी डोक्याला हात लावून बसले. आता दिनेशची नजर वरच्या मजल्यावर गेली. तिथे जय, मीना आणि सोनू उभे होते. जय हसत होता. आपल्या मुलांना पाहून दिनेश पळत वरती गेला पण तिथे कोणीच नव्हतं. दिनेशच्या मागे त्याची दोन्हीही मुलं पळत गेली. सुरेखा त्यांना अडवत होती पण ते खूप घाबरलेले होते म्हणून आपल्या बाबांकडे जात होते. ते दोघे जसे वरती गेले अचानक त्यांचा पाय घसरला आणि दोघेही पायऱ्यांवरून खाली कोसळले. त्यांच्या डोक्यावर जबर मार लागला आणि क्षणार्धात ते मृत्यूच्या स्वाधीन गेले. तेवढ्यात जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला. माझा हिस्सा मी घेतलाय. आता तुझा हिस्सा तू घेऊन जा. दिनेश पळत खाली आला. आपल्या मुलांना पाहू लागला. आता सर्व संपलं होतं. सुरेखा हे पाहून बेशुद्ध पडली. दिनेशला काय करावं काही सुचत नव्हतं. ह्या दोघांचेही अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेखा अजूनही शुद्धीवर आली नव्हती. तब्बल 2 दिवसांनी ती शुद्धीवर आली. दिनेशच्या गळ्यात पडून रडू लागली. तिने घडलेला प्रकार त्याला सांगितला. ते दोघे मिळून मांत्रिकाकडे गेले आणि त्यांना सगळं सांगितलं. हे ऐकून ते म्हणाले, त्या आत्म्याने तुला लालसा दाखवली. त्याने तुला जीव मागितला आणि तू स्वतःच्या मुलाचा बळी दिलास. त्याची शिक्षा तुला मिळाली. तुला जेव्हा हंडा दिला गेला त्याच दिवशी तू तुझ्या लेकरांचे जीव नकळतपणे त्याच्या सुपूर्द केलेस. मांत्रिकाचं बोलणं ऐकून दिनेश तर अवाक झाला. सुरेखाने त्याला हे सर्व सांगितलं नव्हतं पण त्याने सुरेखाला खूप सुनावलं. पण आता काहीच उपयोग नव्हता कारण तिच्या लालसेने तिने पोटच्या गोळ्यांना तिच्यापासून दूर केलं होतं कायमचं.